हे खत तयार करून कुंडीत लावलेल्या आपल्या जास्वंदच्या झाडाला दिले तर काही दिवसामध्येच आपले जास्वंदचे झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. कारण या खतामध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक पोषक तत्वे आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये आपल्या या झाडाच्या कुंडीतील माती ही लवकर गरम होते, तापते, त्यामुळे कधीकधी आपले हे झाड हे खराब देखील होते. तर हे जे खत आहे ते आता उन्हाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये हा थंडावा निर्माण करण्याचे देखील हे काम करते. त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात. झाडांच्या मुळ्या चांगल्या वाढल्या म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते. तर हे खत तयार करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जे मेथी दाणे आहेत त्याच्यासोबत अजून एका वस्तूचा वापर करून हे खत तयार करणार आहोत. तर या दोन वस्तूंचा वापर करून खत कसे तयार करायचे आणि तयार केलेल्या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचं हे आपण पाहणार आहोतच. पण आता उन्हाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. जास्वंदचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट आहे. त्याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन आहे त्या उन्हापासून मात्र या झाडाचे थोडे संरक्षण करावे. कारण कडक उन्हामुळे आपल्या झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या गळायला सुरुवात होते किंवा उमललेली जी फुले आहेत ती फिक्या रंगाची येत असतात. तर त्यासाठी या झाडाला सकाळचे 12च्या आतील आणि दुपारी 4 नंतरचे ऊन मिळेल अशा ठिकाणी ह्या कुंड्या ठेवून द्यायच्या किंवा तुम्ही ग्रीन नेटचा देखील हा वापर करू शकता. आता आपण खत तयार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे मेथीदाणे असतात त्याचा आपण वापर करणार आहोत. मेथीदाणे हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहेत. कारण मेथीदाण्यामध्ये जे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात. त्याचबरोबर झाडावरील पाने मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी हे मेथीदाणे अतिशय उपयुक्त असे आहेत. झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत झाल्यामुळे झाडावरती कळ्या व फुले देखील ही भरपूर लागण्यासाठी ही मदत होते. तर या मेथीदाण्यापासून खत कसे तयार करायचे, तर त्यासाठी मी या ठिकाणी हे जे मेथीदाणे आहेत ते मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून त्याची ही पावडर तयार केलेली आहे. मेथीदाण्याच्या पावडरीसोबत मी या ठिकाणी कोरफडीचे काही तुकडे देखील हे घेतलेले आहेत. कोरफड देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर कोरफडीचा खत म्हणून हा जरूर वापर करावा. कोरफड ही जशी खत म्हणून काम करते तसेच त्याचा कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील हा वापर होतो. त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये मातीमध्ये हा थंडावा निर्माण करण्याचे काम देखील ही कोरफड करत असते. कोरफडीपासून हे पाणी तयार करून त्याचा जर तुम्ही झाडावरती स्प्रे केला तर झाडाची पाने, फुले ही चमकदार होत असतात. आता आपण हे जे कोरफडीचे तुकडे घेतलेले आहेत ते मिक्सरमधून अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून ते एखाद्या भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. तयार झालेले हे जे कोरफडीचे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण जे मेथीपासून तयार केलेली जी पावडर आहे ती 1 चमचा या प्रमाणामध्ये व्यवस्थित ही चमच्याने मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये ह्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत किंवा हे जे पाणी आहे ते तुम्ही मिक्सरमधून एकदा फिरून घेतले म्हणजे ते व्यवस्थित हे मिक्स होते. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करायचे म्हणजे ते गाळणीतून व्यवस्थित गाळले जाईल. तयार झालेले जे पाणी आहे ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे. कारण याचा आपण फक्त खत म्हणून नाही तर याचा आपण स्प्रे देखील हा करू शकतो. झाडावरती या पाण्याचा स्प्रे केल्यामुळे झाडावरील पाने मोठ्या आकाराची हिरवीगार होतात. फुलामध्ये देखील एक वेगळी चमक येते. फुले गडद रंगाची येण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो. तयार झालेले जे खत आहे त्याचा देखील डायरेक्ट वापर न करता त्याच्यामध्ये तयार झालेले जेवढे खत आहे त्याच्या 2 पट अजून पाणी हे मिक्स करून व्यवस्थित हे आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आता हे जे तयार केलेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण दिलेले जे खत किंवा पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स होते. त्याचबरोबर कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे चांगली वाटतात. कारण भुसभुशीत मातीमध्ये हा ऑक्सिजन
खेळता राहतो आणि तो आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाटतात। तर अशा प्रकारे कुंडीतील माती व्यवस्थित हलवून मोकळी केल्यानंतर जे आपण खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला 1 मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी हे खत दिले तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेले आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।